कार्यक्रमाच्या माध्यमातून जी विकासाची कामं आहे ती कामं करायला एक वाक्यता राहील, कुठल्याही त्याच्यामध्ये मतभेद होणार नाही आणि बहुमताची महापालिका ही काम करायला सोपी होईल असं आमचं म्हणणं आहे. सर, आपण सगळे नगरसेवकांचे कॅरेक्टर म्हणून हे करणार आहोत काय सांगायचं? असं आहे की मी कुठली आश्वासनं चुकीची देत नाही. जी काही मी बोलतो किंवा आश्वासन देतो ते पूर्ण करण्याची माझी आजवरचा माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि त्यामुळे लोकांना विश्वास आहे. मागच्या काळात सुद्धा जे आम्ही कामं करू शकलो ते आम्ही निर्णय घेतले आणि ते जे बोललो त्याचं आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. तसंच आज जाहीरनाम्यामध्ये भाजपाने ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्याही गोष्टीची आम्ही आगामी काळामध्ये अंमलबजावणी करणार आहोत हा जनतेचा विश्वास आणि भाजपाचा गड चाबूत राहील का? निश्चित राहील. आपण पाहताय सगळी आम्ही जे बोलतोय त्यात काही लॉजिक आहे. आम्ही कोणाशिवाय देतो का? आम्ही कोणा विरोधक व्यक्तिगत बोलतो? काही नाही. विरोधकांना फक्त पर्सनल बोलतायत परंतु विकासाच्या कामात एक शब्दही काही काढत नाही. त्यामुळे लोकांना इंटरेस्ट कामामध्ये आहे. निंदा नालस्तीमध्ये लोकांचा इंटरेस्ट नाही. शेवटचा देश किती चांगलं वातावरण सुंदर आहे. अनेक ठिकाणी मला जायचं राहिलं म्हणून मी इथे आलेलो आहे. आज आपण बघितलं असेल प्रभाग क्रमांक 16 आणि 17च्या अनुषंगाने आमचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी तर आज बोरबन येथे सन्मान्य व्यापाऱ्याची बैठक घेतली. आज आमचा हा टप्पा शेवटचा आहे निवडणुकीनिमित्त. आम्ही लोकांमध्ये फिरत असताना विकासा माध्यमातून लोकांसमोर गेलेलो आहोत. चारही उमेदवार आम्ही नेक टू नेक डोर टू डोर गेल्यामुळे लोकांचा प्रतिसाद आहे आणि माननीय देवेंद्र भाऊ नरेंद्रभाई मोदी यांच्या कार्याला गती देण्यासाठी आम्ही ती गती नांदेड शहरामध्ये व प्रभाग 16मध्ये आणण्यासाठी लोकांना आम्ही विनंती करतो. आम्हाला त्यानिमित्त भरभरून आम्हाला प्रतिसाद भेटत आहे. नाराजी जी आहेत त्यांचं किती आव्हान आहे तुमच्याकडे? बघा, पक्षामध्ये असेपर्यंत नाराजी ठीक आहे. जेव्हा पक्ष कोर कमिटी मेरिटवर तिकीट दिल्यानंतर जर तिकीट भेटत असेल एखाद्याला तर त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. कारण की तो प्रवाहाचा बाहेर जाते आणि प्रवाहाचा बाहेर गेल्यानंतर त्याने स्वतःनं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की माझं तिकीट का नाकारण्यात आलं आहे, हे विशेष आहे. त्यांचं आव्हान किती राहील असं वाटतं? मला वाटत नाही जे आमच्याकडे भाजपमध्ये होते किंवा इतर आलेले त्यांचं आव्हानच होतं. त्याचं आव्हान फक्त भारतीय जनता पार्टी आणि अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळं त्यांचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपल्याला चांगला रिस्पॉन्स दिसत आहे, काय सांगाल त्याबद्दल? याबद्दल आम्ही आमचे सोबतचे पॅनलमध्ये तुलजाजी यादव नगरसेवक इथं होते 10 वर्ष, अरुणजी भारती यांची सून, आमचे बजरंग ठाकूर यांची मिसेस, हे चारही उमेदवार सोशल इंजिनियर पॅटर्नतून पक्षाने मला दिलेला उमेदवार आहे. त्यामुळे चारही प्रभागात 4 कॉर्नरचे चारही लोकांकडून आम्हाला भरभर प्रतिसाद भेटत आहे आणि चारही बाजून आम्हाला भरभर मतदान भेटणार यात निश्चित दुमत नाही की आम्ही चारही उमेदवार भरभरच आम्ही मताने निवडून येऊ. आणि प्रभाग 16च्या सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय नरेंद्र भाऊ आणि देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला निवडून द्यावं आणि विकासाला गती आम्ही कायम ठेवावी एवढी विनंती करतो. थांबतो. जय श्रीराम.